नमस्कार, मी दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज बनवूयात मटन रस्सा। त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटन घेतला आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेते, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आता हे सर्व मटनला व्यवस्थित लावून घेणार आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवून 1 तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 मसाला वेलची घेतली आहे, 2 हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत, 1 इंच दालचिनी घेतली आहे, 6-7 काळी मिरी घेतली आहे, 4 लवंग आणि 4 बेडगी मिरची घेतली आहे। आता हे सर्व मी एका पॅन मध्ये घालून घेतलं आहे। इथे मी 2 चमचे पांढरे तीळ व 1 चमचा खसखस घेतली आहे, तेही मी पॅन मध्ये घालून घेतला आहे व सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। मसाले खूप जास्त भाजायचे नाही आहेत, अगदी हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। इथे मसाले भाजून झाले ते मी काढून घेते व त्याच पॅन मध्ये अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घालून घेतलं आहे। खोबऱ्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे मी खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घेतलं आहे। आता खोबरं काढून घेत आहे व त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलं आहे व यामध्ये 3 बारीक चिरलेले कांदे घालून घेते। कांदेही सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। कांदे सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून झालेत। आता यामध्ये 8-10 लसूण पाकळ्या व 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घालून घेतला आहे। आता सर्व व्यवस्थित 2-3 मिनिटांसाठी भाजून घेतला आहे व गॅस बंद करून थंड करून घेतला आहे। सर्व मसाले आता थंड झाले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले एकत्र घालून घेते। आता यामध्ये कोथिंबीर घालून घेते व याची छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। शक्यतो पाण्याचा वापर नाही करायचा, अगदी लागलंच तर थोडं पाणी घालून छान पेस्ट करून घ्यायची। इथे मी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। आता कुकर गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घालून घेतलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालून घेते व कांदा मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे कांदा व्यवस्थित मऊ होईपर्यंत मी परतून घेतला आहे व आपण आता जे मटण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते घालून घेते। मटण व्यवस्थित 4-5 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। इथे मी मटण छान परतून घेतलं आहे 4-5 मिनिटांसाठी। आता मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये साधारण मी 1-1.5 ग्लास पाणी एवढं घालून घेणार आहे मटणमध्ये व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर याला झाकण लावून 7-8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। माझा कुकर छोटा असल्यामुळे याच्या शिट्ट्या पटपट होतात, म्हणून मी 7-8 शिट्ट्या काढून घेणार आहे। इथे मी कुकरच्या 7 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत व पूर्ण थंड करून घेतला आहे कुकर। इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं चिकन आपलं शिजलं आहे। पीस तोडून दाखवते मी, अगदी सहज तुटलं जाते। आपलं मटण व्यवस्थित शिजलं आहे। आता मसाला परतून घेऊया। त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे व त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेते। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जो मसाला घेतला होता बारीक करून तो घालायचा आहे व व्यवस्थित तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचा आहे। इथे मी मसाला व्यवस्थित तेलामध्ये 2 मिनिटं परतून घेतला आहे। आता सुके मसाले घालूयात। 3 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा मटण मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व चांगले 2-3 मिनिटं परतून घ्यायचे। मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। इथे मी मसाला 2-3 मिनिटं परतून घेतला आहे व मसाल्याला तेल सुटलं आहे।
आता मटण मी एका गॅसवर उकळायला ठेवलं आहे शिजायला. त्यामध्ये हा मसाला घालून घेते व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. इथे तुम्ही बघू शकता मी जास्त खूप असं पातळ ठेवलं नाही आहे. तुम्हाला हवा तसा रस्सा तुम्ही पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. आता यावर झाकण ठेवून मी पुन्हा 5-7 मिनिटासाठी मटण मसाल्यासोबत शिजवून घेणार आहे. म्हणजे मटणाला मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो. आता चवीनुसार मीठ घालून घेते. आधी मी फक्त मटणापुरतेच मीठ घातलं होतं, त्यामुळे आता चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर पुन्हा 2 मिनिट शिजवून घेतलं आहे व आता वरून कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून टाकते. मटण रस्सा तयार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.